जळगाव येथील एमआयडीसी परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकत 6 महिला व 1 पुरुषाला ताब्यात घेतले आहे। तर हॉटेल मालक हा फरार झालेला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना सागर हॉटेल व लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला उपस्थित कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून एक डमी ग्राहक बोलावून सागर लॉज येथे पाठवला होता। यावेळी सागर लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्याने सागर लॉज येथे दुपारी शाबा टाकण्यात आला। यावेळी 6 महिला व 1 ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुणाल एकनाथ एरापले वय 25 राहणार नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव असे मिळून आले। हॉटेल मॅनेजर यास लॉजचे मालक बाबत विचारणा केली असता त्याने लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी बाहेरून महिलांना बोलावून लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे सांगितले। मॅनेजरला अटक करण्यात आली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा फरार झाला आहे। सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आशादीप वसतिगृह जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे। सागर लॉजचे मालक व मॅनेजर विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत। ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केली आहे।